नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SKMPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज या ठिकाणी आपण सर्व प्रकारच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आयोगाकडून घेतल्या जातात त्यामध्ये कशा प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ प्रश्न विचारले जातात व येणाऱ्या काळात कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची माहिती आपण या वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या माध्यमात घेणार आहोत। चला तर मग या ठिकाणी आपली चर्चा सुरू करूया। पाहूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1। खालील कोणत्या समूहातील प्राणी धोकाग्रस्त इंडेंजर्ड बनलेला आहेत? पर्याय बघूयात। पर्याय क्रमांक 1 माळढोक पक्षी, कस्तुरी हरिण, रेड पांडा, वन्य गाढव। पर्याय क्रमांक 2 काश्मीर स्टॅग, चितळ, निळबळ, माळढोक पक्षी। पर्याय क्रमांक 3 हिमचित्ता, स्वॅम्प हरिण, रिस माकड, सारस म्हणजे त्याला आपण बगळा म्हणतो। पर्याय क्रमांक शेवटचा म्हणजे पर्याय क्रमांक 4 लायन टेल्ड वानर, निळबळ, हनुमान माकड, चितळ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2 म्हणजे काश्मीर स्टॅग, चितळ, निळबळ, माळढोक पक्षी। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ ऑप्टिकल फायबर हे विकिरण या तत्वावर कार्य करते। ब समुद्र सपाटीपासून उंच राहणारे लोक उकळता चहा पितात कारण वातावरणाचा दाब कमी असल्याने चहाचा उत्कल बिंदू कमी असतो। पर्याय बघूयात। पर्याय क्रमांक 1 अ विधान बरोबर आहे। पर्याय क्रमांक 2 ब विधान बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 अ व ब विधान चूक आहे। पर्याय क्रमांक शेवटचा म्हणजे 4 अ व ब विधान बरोबर आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ब विधान बरोबर आहे। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे प्रश्न क्रमांक 3 निकट दृष्टीचा मनुष्य। पर्याय बघूयात। पर्याय क्रमांक 1 दूरच्या जवळच्या वस्तू स्पष्ट पाहू शकतात। पर्याय क्रमांक 2 दूरच्या व जवळच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही। पर्याय क्रमांक 3 दूरच्या वस्तू पाहू शकतो परंतु जवळच्या वस्तू पाहू शकत नाही। पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे यापैकी नाही। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 बर्फ वितळणा खालीलपैकी काय घडते? पर्याय बघूयात। पर्याय क्रमांक 1 वितळताना त्याचे आकारमान व तापमान वाढते। पर्याय क्रमांक 2 वितळताना त्याचे आकारमान व तापमान कमी होते। पर्याय क्रमांक 3 वितळताना त्याचे आकारमान कमी होते व तापमान कायम राहते। पर्याय क्रमांक 4 वितळताना त्याचे आकारमान कायम राहते व तापमान कमी राहते। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे वितळताना त्याचे आकारमान कमी होते व तापमान कायम राहते। प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी द्रवाचा चटकन पसरण्याचा गुणधर्म उपयोगी पडतो। ब फळे कापताना कापायचा सुरीला धार लावणे आवश्यक असते कारण सुरीवर लावलेले बळ अधिक क्षेत्रफळावर कार्य करते। पर्याय बघूयात। पर्याय क्रमांक 1 अ विधान बरोबर आहे। पर्याय क्रमांक 2 ब विधान बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 अ व ब विधान चूक आहे आणि पर्याय क्रमांक 4 अ व ब विधान बरोबर आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ व ब विधान चूक आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ कॅरम खेळण्यापूर्वी कॅरम बोर्डवर बोरिक पावडर टाकतात कारण त्यामुळे कॅरम बोर्ड स्ट्रायकर व सोंगट्या याच्यामधील घर्षण कमीत कमी राखण्यात येते। ब बल जेव्हा बैलगाडी ओढतो तेव्हा गाडी पुढे जाते कारण बलाकडून बैलगाडीवर बल प्रयुक्त होते। पर्याय बघूयात। पर्याय क्रमांक 1 अ विधान बरोबर आहे। पर्याय क्रमांक 2 ब विधान बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 अ व ब विधान चूक आहे। पर्याय क्रमांक 4 अ व ब विधान बरोबर आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अ विधान बरोबर आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 7 दोलकाची लांबी कमी केल्यास दोलन काल। पर्याय बघूयात। 1 कमी होते।
2 जास्त होते, 3 तेवढीच राहतो, 4 दुप्पट होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 कमी होते. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए. CNGचा वापर इंधन म्हणून केला जातो. ब. नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फरियाद येथे आहे. पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 अ विधान चूक आहे. पर्याय क्रमांक 2 ब विधान चूक आहे. पर्याय क्रमांक 3 अ व ब विधान चूक आहे. पर्याय क्रमांक 4 अ व ब विधान बरोबर आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ व ब विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतात पेट्रोलियममध्ये प्रमाणात इथेनॉल मिसळण्याची परवानगी देण्यात आली आहे. पर्याय 1 5%, 2 10%, 3 12%, 4 15%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 म्हणजे 5%. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ. अणुबॉम्बचे कार्य अनियंत्रित शृंखला अभिक्रियेद्वारे चालते. ब. अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाणी याचा संचलक म्हणून वापर करतात. पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 अ विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ब विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 अ व ब विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 अ व ब विधान चूक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3 अ व ब विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ. तमिळनाडूमध्ये कुंडाकुलम येथे स्थापन केली जाते असलेली अणुभट्टी ही प्रेशराइज वॉटर रिॲक्टर या प्रकाराची आहे. ब. फास्ट ब्रीडर रिॲक्टरमध्ये इंधन म्हणून प्लुटोनियम 239 तर शीतक म्हणून द्रव्यरूप सोडियम वापरले जाते. पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 अ विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ब विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 अ व ब विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 अ व ब विधान चूक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ व ब विधान बरोबर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पर्याय बघूयात. 1 अणुशक्ती आयोगाची स्थापना 1948. पर्याय क्रमांक 2 आहे अणुऊर्जा खात्याची स्थापना 1954. 3 न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स हैदराबाद. 4 हायड्रोजन बॉम्ब केंद्रीय विखंडनावर आधारित. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हायड्रोजन बॉम्ब केंद्रीय विखंडनावर आधारित. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. इनसॅट उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात? पर्याय बघूयात. 1 अंडाकृती व वृषभवृत्तीय. 2 वर्तुळाकार व वृषभवृत्तीय. 3 अंडाकृती व ध्रुवीय. 4 वर्तुळाकार व ध्रुवीय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 वर्तुळाकार व विषुववृत्तीय. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ. IRS उपग्रह हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 900 ते 1200 किमी म्हणजे किलोमीटर एवढे अंतरावर सोडले जातात. ब. इनसॅट हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36,000 किमी म्हणजे किलोमीटर अंतरावर सोडले जातात. पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 अ विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ब विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 अ व ब विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 अ व ब विधान चूक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 4 अ व ब विधान चूक आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पर्याय बघूयात. 1 पिनाक रॉकेट प्रक्षेप अर्जुन लढाऊ रणगाडा लक्ष्य वैमानिकरहित विमान. 4 सारथ कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्जुन लढाऊ रणगाडा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी पुण्यामध्ये आहे. 2 ब्राहो सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. 3 बराक क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्र. 4 फाल्कन रडार यंत्रणा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी पुणे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. पहिला गोलमेज परिषदेवर इंग्रज सरकारने काँग्रेस सोबत तडजोड करण्याचे ठरवले. त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड आर्यवर्णी व महात्मा गांधी यांच्यात 5 वर्ष 1931 रोजी एक करार झाला. 2. दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसची प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित नव्हते. 3. 1932 मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड ॲटली यांनी जातीय निवाड जाहीर केला. पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 फक्त 1 बरोबर, पर्याय क्रमांक 2 फक्त 2 बरोबर, पर्याय क्रमांक 3 फक्त 3 बरोबर, पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 19. 1916 मधील राष्ट्रसभेच्या अधिवेशनातील जहाल आणि मवाळ यांच्यात तडजोड झाली. पर्याय मुंबई, लखनौ, लाहोर, सुरत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लाहोर. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. सन 1938 मध्ये हरिपुरा येथील काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले. 2. सन 1939च्या त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद सुभाषचंद्र बोस यांनी भूषवले. 3. काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी चले जाव हा ठराव संमत करण्यात आला. 4. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष आचार्य कृपलानी होते. 5. क्रिप्स मिशनने भारताला वसाहतीचा दर्जा देण्याची ग्वाही दिली. 6. तात्या टोपे यांनी अंधक्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. 7. टोकियो येथील कॅथी हॉलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताची हंगामी सरकारची घोषणा केली. पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 1 2 3 4 5 बरोबर, पर्याय क्रमांक 2 2 3 4 5 6 7 बरोबर, पर्याय क्रमांक 3 2 3 4 5 बरोबर, पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 3 4 5 बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो आपण 20 वस्तुनिष्ठ प्रश्नांची चर्चा आपल्या वस्तुनिष्ठ प्रश्नमालिके भाग 1 मध्ये केली. भाग 2 लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण 20 वस्तुनिष्ठ प्रश्नांची चर्चा आपल्या वस्तुनिष्ठ प्रश्नमालिके भाग 1 मध्ये केली आहे. भाग 2 लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज येथेच थांबूया. भेटूया भाग 2 मध्ये.